वन. नमस्कार. मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष होता लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवराई तालुक्यातील उमापूर या ठिकाणी आहोत. उमापूर एक गेवराई तालुक्यामधील एक सर्कलचं गाव आहे आणि गेवराई तालुक्यामध्ये मोठी बाजारपेठ म्हणून उमापूर सर्कल पाहिलं जात आहे. आपण आता काही दिवसावर मान्सून येणार आहे आणि आपण उमापूर येथील जे काय कृषी सेवा केंद्र आहेत या ठिकाणी कशा प्रकारे शेतकऱ्यांना सेवा देत आहेत, काय त्यांच्याकडे सुविधा उपलब्ध आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण उमापूरमध्ये आहोत. आणि आता उमापूर येथील जो विजय ॲग्रो एजन्सी आहे त्यांचे या ठिकाणी मालक आहेत. आपलं नाव सांगायचं. शुभम विजय पाटील, राहणार उमापूर. उमापूर. किती वर्षापासून आपण आता व्यवसाय करतो? कृषी सेवा केंद्र? 2013 पासून चालू आहे. 2013 काय काय असतं आपल्याकडे? खतं बी बियाणं कोणत्या प्रकारचं असतं? बियाणे खतावरती सगळं असतात, पण एक 2 वर्षापासून आम्ही खत ठेवायचं बंद केलं. पण कंपनीकडे माल आम्ही माहिती ते भेटत नाही, शेतकऱ्याला जे पाहिजे माल भेटत नाही, त्याच्यामुळे ते शेतकरी आम्हाला परेशान करतात. शेतकऱ्यांची कोणत्या मालाला मागणी जास्त असते? 10 सव्वीस युरिया, तुमची तर त्याची आपल्याकडे म्हणजे कमतरता असते, ते शेतकऱ्यांना भेटत नाही. जे पाहिजे आपल्याला ते माल टायमाला अवेलेबल नसतं. त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत येतो. शेतकरी म्हणजे ते 200 रुपये म्हणजे जर 150 माल दिली तर ते चांगलं आहे. त्याचं आपण जे माल शेतकऱ्यांची एकच मागणी असते. जे प्रोडक्ट चांगले आहेत ते शेतकरी लावणार. आता बी बियाणं कोणते पुढे बी बियाणं आता ते ना आता 20 तारखेपासून चालू आहे. सगळ्या व्हरायटी भेटतात. किती लोक गावचा संपर्क असतो आपल्या दुकानाशी? 24 खटाचे आठवडे. बरं. किती फरकाची उलाढ होते अशी वर्षाकाठी उत्पन्न किती होऊ शकतो? 1-200 आठवडे. बरं. काय ह्या वर्षी कोणतं बियाणं चला असं वाटतं? कबड्डीचं कोणती व्हरायटी सांगितली? मोक्ष व्हरायटी सांगितली. मायक्रोची आपली मायक्रोची समजा तर एक कोणती जुनी व्हरायटी होती, कोणती बाहुबली येते ते व्हरायटी. कबड्डी एक चालू. मग आता काय शेतकऱ्यांना आव्हान करतात ह्या वर्षीचं? त्याच्या पद्धतीने चांगली व्हरायटी लावायची. एकच बी बियाणं आग्रह धरला नाही, नाही. सगळ्याचे 2-2 व्हरायटीचे 2-2 पॅकेट लावे शेतकऱ्यांनी. म्हणजे कंपनीला पैसा पडत नाही, दुकानदाराला पडत नाही, मालाला तोटा पडत नाही. बरोबर. एकच मागणी तुम्ही कुणी करू शकत नाही. हातामध्ये तेच करतात. आताची सगळी कोणच अडचणी सरकारला बी सगळं समोर जायला लागतं. शेतकऱ्याची अडचणी, व्यापाऱ्याची अडचणी. जसं माल भेटेल तसं तसं शेतकऱ्यांनी थोडं कमी प्रमाणात वापरावं. सरकारचं धोरण आहे, शेतकऱ्याचं ते धोरण पाहिजे. कृषी खात्याने काय आपल्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे? काय अडचणी आपल्यासाठी? आता कृषी खात्यामध्ये बप्पर स्टॉक असतो. जसं युरिया 1800 रुपये 1000 रुपये बप्पर स्टॉकमध्ये माल व्यापाऱ्याला उपलब्ध करावा. त्याप्रमाणे व्यापारी खाली शेतकरी माल देतो. बप्पर स्टॉकमध्ये सध्या स्टॉक असतो बप्परचा. तो स्टॉकला म्हणजे टायमाला अवेलेबल करून खाली आम्हाला पुरवठा द्यावा. लिंकिंगचा प्रकार काय आहे आपल्याकडे? आणि लिंकिंगचं कसं असतं, ओपन कंपनी आम्हाला देतात, ते शेतकरी ते लिंकिंग घेत नाही. जसं असेल तर एखादी बकेट येते, ते बी मायक्रो विकत असतं, ते वापरलं तर चांगलंच आहे. पण शेतकरी म्हणतो हेच खत मागेल त्याच्यामध्ये ती लिंकिंग होते, म्हणजे पैशाची भर जादा होती. मग तिथपर्यंत शेतकरी पुरत नाही. आज मजूर स्थापित तर त्यांची 10 रुपये किलो आहे. म्हणजे हे बी पैसे चालले इकडून ह्याचे बी पैसे चालले. मग शेतकरी तेवढ्या पैशामध्ये मॅनेजमेंट होत नाही, कुटुंब चालू शकत नाही. तर आपण पाहिलं आहे विजय ॲग्रो एजन्सीचे प्रॉपरायटर मालक आहे. 10 ते 12 वर्षापासून ते कृषी सेवा केंद्र उमापूरमध्ये चालवतात आणि त्यांनी शेतकऱ्यांना देखील एक मोठं आव्हान केलं आहे. शेतकऱ्यांनी एकच बी बियाणाचं किंवा एकाच खत कंपनीचा आग्रह धरून सर्व कंपन्या त्या मार्केटला टिकण्यासाठी उत्तम दर्जाचे बी बियाणं खतं निर्माण करत असतात. यामुळे कोणत्याही फसवणुकीचं कंपनी बी बियाणं तयार करत नसते. मात्र शेतकऱ्यांची एकच भावना असते, जो शेजाऱ्यांनी केले तेच आपण करायचं. असं न करता सर्व बी बियाणं वापरून पाहिले पाहिजे, सर्व खतं शेतीमध्ये वापरून पाहिले पाहिजे. शेतकऱ्यांनी एकाच बियाणाचा आणि एकाच खताचा आग्रह धरला नाही पाहिजे, असं यांनी विजय ॲग्रो एजन्सीच्या मालकाने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब, आमचे कॅमेरामन कार्यकारी संपादक सुरेश आंबा आहे. धन्यवाद.